वळीत पुढच्या बातमीकडे धान वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। राष्ट्रीय महामार्गाजवळच्या जागेचा वापर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं धान्य भिजलंय। गोंदिया जिल्ह्यातून 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह रात्रीच्या सुमारास पाऊस आला होता आणि त्यामुळे ह्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान शेतामध्ये कापून ठेवलं होतं आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं धान ओला झालंय। त्यामुळे धान वाढवण्यासाठी शेतकरी धडपड करत असून देवरी तालुक्यातील हरदोली या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला धान वाळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर मोकळ्या जागेमध्ये धान्य सुकवण्यासाठी ठेवलाय। गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। गोंदिया जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून भात पिकाची लागवड केली जाते आणि रब्बी पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भात पिकाची लागवड केली होती। परंतु अचानक रात्रीच्या सुमारास आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा धान हा खराब झालेला आहे। पावसामुळे हा धान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला धान आता कशा तरी पद्धतीनं बाजारामध्ये विकता यावं यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे। शेतकरी आपण आपलं धान चांगल्या प्रकारे वाळावं आणि बाजारामध्ये याला चांगलं भाव मिळावा याकरिता शेतकरी यांनी चक्क राष्ट्रीय महामार्गावर आपण पाहू शकता या ठिकाणी त्यांनी आपला धान पीक या ठिकाणी वाढवलेला आहे, जेणेकरून याला चांगला भाव मिळेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मोबदला मिळेल याची अपेक्षा शेतकरी करत आहेत। परंतु एवढं जरी झालं असतं तरी मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला पंचनामे करून याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।